नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली मानसीला सगळं समजावून सांगते. तुम्ही जेव्हा ट्रिपला जाताल तेव्हा अजिबात इकडे इकडे जायचं नाही, मॅडमला सोडून कुठे फिरायचं नाही. ती सगळे त्यांना इन्स्ट्रक्शन देते आणि मॅडमशी बोलून घेते असंही सांगते. सायली लगेच तिच्या मॅडमला कॉल करते. ती त्यांच्याशी व्यवस्थित सगळी चौकशी करून घेते. मुली कुठून बसणार, किती वाजता पोहोचणार आणि कुठे उतरणार हे सगळं मॅडम देखील तिला व्यवस्थित सगळं सांगतात. तुम्ही अजिबात काळजी करू नका असंही सांगतात. पण हे सगळं श्वेता ऐकत असते. आता मुलींना ट्रिपला जायला मिळणार म्हणून ते आनंदाने सायलीला मिठी मारतात. पण सायली त्यांना व्यवस्थित पुन्हा इन्स्ट्रक्शन देते की अजिबात कुठेही ग्रुप सोडून जायचं नाही, मॅडमसोबतच राहायचं, मॅडमला अजिबात त्रास द्यायचा नाही, मस्तीही करायची नाही. मानसी म्हणते, मी आहे ना सगळ्यांची ताई, मी सगळ्यांना व्यवस्थित आणते बघ. मधुभाऊ म्हणतात, तुमचा क्लास NB रोडलाच आहे ना? मनू हो म्हणते आणि सगळ्याजणी मुली तिथून निघून जातात. कुसुम म्हणते, बघितलं ना किती जोरात दरवाजा लावला. आता श्वेता ही सगळी माहिती सचिनला मेसेज करून सांगते की मुली क्लासच्या रोडनी जाणार आहेत. कर्जतला जाऊन परत येताना पुन्हा त्याच ठिकाणी उतरणार आहेत, क्लासच्या तिथेच NB रोडला. आता आश्रमात फक्त दोघंच मुलं राहतात आणि ते खूप नाराज असतात. सायली बरोबर त्यांचा रुसवा काढते आणि त्यांना गरम गरम वडापाव खायचा का असं विचारते. मुलंसुद्धा खुश होतात आणि सायली लगेच वडापाव करायला सुरुवात करते. इकडे सुभेदारांकडे सायलीच्या डोहाळ जेवणाची सगळी तयारी चालू असते. सगळेजण आपापल्या परीने प्लॅनिंग करत असतात. अचानकपणे कल्पनाला आठवतं की तिने तर मधुभाऊंना आणि कुसुमला सांगितलंच नाही आणि मग ती लगेच त्यांना कॉल करते आणि सांगते की आज संध्याकाळी सायलीचं डोहाळ जेवण करायचं ठरलं आहे. म्हणजे गुरुजी म्हणाले होते की तुम्ही कधीही करू शकता, पण उद्याचा मुहूर्त चांगला होता म्हणून आम्ही अचानकच ठरवलं. तेव्हा तुम्हाला मुलांना सगळ्यांना यायचं आहे. कुसुम म्हणते, हो येईल ना मी. तेव्हा कल्पना म्हणते, तू एकटी नाही हा, मुलं मधुभाऊ सगळ्यांनी यायचं आहे. मला सायलीच्या सगळे माहेरची मंडळी हवी आहेत. मधुभाऊ म्हणतात, खरं तर हा बायकांचा सण असतो, पण लेकीचं कौतुक पाहायला कोणत्या बापाला आवडणार नाही, त्यामुळे साऊचं कौतुक पाहायला मी नक्की येईल. आम्ही सगळेजण मुलं येऊ. कुसुम सांगते की मुली आत्ता कर्जतला ट्रिपला गेलेल्या आहेत, त्या आल्या की आम्ही सगळेजण येऊ. आता इकडे प्रिया सचिनला कॉल करून सगळी माहिती देते. मुली ज्या ठिकाणी उतरणार आहेत तेव्हाच त्यांना उचलायचं आहे. आज सायलीचं डोहाळ जेवण आहे ना, तर मला सायलीला डोहाळ जेवणाचं एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे, त्यामुळेच तर हे सगळं चाललं आहे. सचिन म्हणतो, आपण या संधीची किती वाट पाहत होतो, पण इतक्या लवकर ही संधी आपल्याला मिळेल असं अजिबात वाटलं नव्हतं. प्रिया म्हणते की आत्तापासूनच त्यांच्यावरती एक माणूस पाळत ठेवायला हवा, व्यवस्थित चोख काम करायला सांग. राकेश म्हणतो, मी आत्ताच अण्णांच्या एका माणसाला त्यांच्या पाठीमागे लावतो. इकडे सायली श्वेताला घरी घेऊन येते आणि सगळ्यांसोबत तिची ओळखही करून देते. घरच्यांना सांगते की ही श्वेता आपल्या गुलीला खूप छान सांभाळू शकेल. आता श्वेता म्हणते, मी गुलीला घेऊ का? पण अस्मिता म्हणते, अगं तो पटकन तुझ्यासोबत येणार नाही, त्यामुळे थोडंसं 2-3 दिवस रुळू देत त्याला. तरीही श्वेता गोलूला घेण्याचा हट्ट करते आणि चैतन्यकडे गोलू झोपलेला असताना ती त्याला घेते, पण तो अजिबात रडत नाही. चैतन्यालाही आश्चर्य वाटतं. मी गोलूला त्याच्या जन्माच्या आधीपासून ओळखतोय, पण तो माझ्याकडं आल्यानंतर अजूनही रडतो, पण हिच्याकडे गेल्यानंतर अगदी शांत झाला. आता अस्मितालाही खूप छान वाटतं. सगळे श्वेताचं खूप कौतुक करतात. आता कल्पना आणि अस्मिता सायली अर्जुनला म्हणतात की तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जा आणि आवरून घ्या, कारण तुमच्यासाठी तिथे एक सरप्राईज ठेवलेलं आहे. मग दोघेही त्यांच्या खोलीत जातात. इकडे प्रिया प्रचंड रागावलेली असते. सायलीमुळे मी या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये आहे, हा राग तिच्या मनामध्ये असतोच. कॉन्स्टेबल तिला विचारते की काय गं प्रिया, सगळं तुझ्या मनासारखं होतं आहे आणि तरीसुद्धा तुझं असं तोंड पडलेलं का बरं दिसतंय गं? तेव्हा प्रिया रागातच म्हणते, काय माझ्या मनासारखं होतं आहे? तिकडे सायली तन्वी आहे हे कळल्यानंतर सगळेजण तिचं उदो उदो करत असतील आणि माझ्या वाट्याला काय आहे, हे जेल, पण मी तिला कधीच सुखी राहू देणार नाही. मी तिला संपवून टाकेन आणि ती जेलमध्ये असणाऱ्या काही वस्तू फेकू लागते. तिथे असणारं स्टूलसुद्धा ती रागातच उचलून
बाजूला फेकून देते. तिथे असणारा मटका फोडून ती त्या खापराने सायलीला मी जिवंत सोडणार नाही असं भिंतीवरती कोरते. त्या खापराच्या तुकड्यामुळे प्रियाच्या हातातून चांगलंच रक्त येऊ लागतं. कॉन्स्टेबल आतमध्ये जाऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करते आणि तू काय करते, तुला कळतंय का असं सांगते. तेव्हा प्रिया त्याच रक्ताच्या हाताने तिचं तोंड पुसते आणि म्हणते की मी सायलीला कधीच जिवंत सोडणार नाही. आज तिने माझं सगळं हिरावून घेतलेलं आहे, मी तिला जिवंत सोडणार नाही. इकडे सायलीला काही चैन पडत नाही. ती पुन्हा त्या क्लासच्या मॅडमला कॉल करून विचारते की मुली व्यवस्थित आहेत ना. मॅडम सांगतात की अगदी व्यवस्थित आहेत त्या, धरा मानसीसोबत बोला. मग सायली मानसीसोबत बोलते. मानसी तिला सगळ्या गमती जमती सांगू लागते. त्या किती खुश आहेत हे पाहून सायलीलासुद्धा खूप आनंद वाटतो. आता ती पुन्हा मॅडमला रिक्वेस्ट करते की आज माझं डोहाळ जेवण आहे, तुम्ही जर पनवेलमध्ये लवकर आलात तर मुलींनासुद्धा माझ्या डोहाळ जेवणाला येता येईल, तर तुम्ही येण्याचा प्रयत्न कराल का. तेव्हा मॅडम हो असं म्हणतात. सायली देखील खूप आनंदामध्ये असते. दोघेही त्यांच्या रूममध्ये जातात आणि इकडे सगळे सुभेदार मिळून डोहाळ जेवणाची तयारी करू लागतात. श्वेतासुद्धा हातभार लावत असते. आता इकडे प्रिया छान तोंड धुते आणि पुडीमध्ये असणारी पावडर गालाला लावून घेते आणि तिच्या बाळाशी बोलू लागते की कोणीतरी येणारं येणारं ग असं गाणं देखील ती म्हणू लागते. स्वतःशीच म्हणते की मी सुद्धा सुभेदारांची सून आहे, सायलीचं डोहाळ जेवण आज आहे, मग माझंसुद्धा डोहाळ जेवण व्हायला हवं की नाही. जे जे सायलीला मिळते ते सगळं मला मिळायला हवं. आणि पुन्हा कुणीतरी येणारं येणारं ग असं गाणं म्हणत ती नाचू लागते. कॉन्स्टेबल तिला थांबवते. अगं तुला कळते का, 7वा महिना संपत आलाय तुझा आणि आता तू नाचते कसली, जरा काळजी घे ना. तेव्हा प्रिया म्हणते ताई तेच ना, 7वा महिना संपत आलाय पण माझे डोहाळे कोणी पुरवलेच नाही आहे. मला ना छान आळूवडी खाऊशी वाटते, तू आणून देशील का. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते गप, जे ताटात वाढले ते खाऊन घे आणि तिला जेवायला घेऊन जाते. आता इकडे एक माणूस त्या गाडीचा पाठलाग करत असतो आणि मुलींना पाहून लगेच सचिनला कॉल करून सांगतो की मी त्यांच्यावरती अतिशय बारीक लक्ष ठेवून आहे. राकेश म्हणतो लगेच आम्हाला फोन करत जाऊ नकोस, नाहीतर त्यांना संशय येईल. तेव्हा तो व्यक्ती हो असं म्हणतो आणि पुन्हा त्यांचा पाठलाग करू लागतो. आता इकडे प्रिया एकटीच उदास बसलेली असते आणि मुद्दाम हे सगळं तिचं नाटकच चालू असतं. तिथल्या जेलमधल्या बाकी बायका तिची येऊन विचारपूस करतात. का गं तू इतकी का बरं दुःखात बसली आहेस असं विचारतात. तेव्हा ती सांगते की माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाठ फिरवली, घरचे माझ्याकडे चौकशीसाठी सुद्धा आले नाही, मला आता 7वा महिना संपत आलाय, माझे डोहाळे जेवण कराल का तुम्ही. तेव्हा ते सगळ्या बायका हो असं म्हणतात. इकडे सायली अर्जुन जेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये येतात तेव्हा तिथे त्यांच्यासाठी सरप्राईज ठेवलेलं असतं. फोटो, सायलीसाठी सगळे दागिने, साडी, अर्जुनसाठी मॅचिंग ड्रेस हे सगळं असतं. हे पाहून सायलीला अर्जुनला खूप आनंद वाटतो. सायली म्हणते खरं तर आपण आपल्या बाळाला थँक्स म्हणायला पाहिजे, कारण आज ते येणार आहे म्हणून तर आपले एवढे लाड चालले आहेत. अर्जुन म्हणतो की मलासुद्धा या दिवशी एक स्पेशल गिफ्ट द्यायचं होतं, म्हणून मी सुद्धा त्याच्यासाठी एक गिफ्ट आणले. तो तिला डोळे बंद करायला सांगतो आणि तिच्यापुढे तिचं गिफ्ट देतो. आता सायली ते गिफ्ट पाहून खूप आनंदित होते, कारण त्याच्यामध्ये एक सुंदर अशी नथ असते. अर्जुन म्हणतो जेव्हा तू सगळं आवरून ही नथ घालशील ना, तेव्हा तू या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री दिसशील. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे प्रियासुद्धा तिचं डोहाळ जेवण जेलमध्ये करायला प्लॅनिंग करते आणि इकडे अर्जुन सायलीला डोहाळ जेवणासाठी एकदम छान असं तयार करत असतो. त्याच वेळेस त्यांच्या या सुखाला गालबोट लागतं आणि त्या सगळ्या मुलींना सचिनची माणसं किडनॅप करून घेऊन जातात. तर येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.